दिवसाची सुरुवात मोटर लावल्याने झाली. त्यानंतर मग मी चपात्यांचं पीठ मळलं. एका साईडला मटकी लावली कुकरला. तेलामध्ये मी लसूण, मिरची, कढीपत्ता हे फ्राय करून घेतले. त्यामध्ये धना पावडर, हळद, आपला थोडासा घरचा मसाला आणि संडे स्पेशल हिरवा मसाला मी टाकला. सगळं मिक्स करून घेतलं. चांगले होते त्या संडे स्पेशलनी. तर मटकी शिजवतानाच मी त्यामध्ये हळद टाकली होती. पाणी पूर्ण आटोसपर्यंत मी मटकी शिजून घेतली आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकली. पटापटा सगळ्या चपात्या पण करून घेतल्या. एक भाकर टाकली. किचनवरचं सगळं आवरलं. दुपारच्या टायमाला आजी आलेली. आजीने माझ्यासाठी घोसाळे आणलेली आणि नंतर जिनिशाचं पार्सल आलेलं. पार्सलमध्ये जिनिशासाठी मी बोरनान करण्यासाठी फ्रॉक मागवलेला. तर तो फ्रॉक आलेला, तर छान आलेला. नंतरून तिच्या पप्पांनी त्याच्यासाठी खुर्ची आणलेली. ते आम्हाला वाटलं ती रडल, पण ती खूप एन्जॉय करत होती त्या खुर्चीवरती बसून. नंतरून मला तिळाची चिक्की बनवायची होती. तर त्यासाठी मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले असे साल निघोसपर्यंत. तीळ पण मी भाजून घेतले. तीळ 1-1.5 मिनटं मी भाजून घेतले, जास्त वेळ नाही. थोडेसे तडतडल्यावाने वाजले की मी लगेच काढून घेतले. गूळ वितळण्यासाठी ठेवला. तर त्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकला. 1 वाटी जेवढे तीळ घेतले त्याच वाटीने मी गूळ घेतला, तर तोही वितळवला. नंतरून थोडेसे मी तीळ मिक्सरला बारीक केले आणि थोडेसे तसेच ठेवले आणि नंतर शेंगदाणे पण थोडेसे बारीक केले. लई पण नाही, फक्त नॉर्मली आपले आबडधोबड असेच केले. नंतर गूळ वितळला का नाही हे पाण्यासाठी मी एक गरम पाणी घेतलं. त्यामध्ये गुळाचं ते टाकलं मिश्रण. तर गूळ आपला झालेला होता. तर सगळं मी मिश्रण एकत्र केलं. त्यामध्ये मी विलायची पावडर पण टाकलेली होती. नंतरून आपल्याला ते मिश्रण लगेचच गरम असतानाच पोळपाटावरती काढून घ्यायचं आहे. पोळपाटाला पण मी ते तूप लावलं होतं. तर पूर्णपणे असं सगळं मिश्रण व्यवस्थित करून घ्यायचं आणि साईडनी पण कडा व्यवस्थित करून घ्यायच्या. गरम असतानाच सगळं करायचं, तरच ते लाटलं जाईन आणि व्यवस्थित आपलं होईल. आणि गरम असतानाच मी लगेचच सुरीने अशा कापून घेतल्या सगळ्या, कारण की नंतर कापलं नाही जात म्हणून सगळं असं व्यवस्थित कापून घेतलं आणि थंड झाल्यावरती त्या काढून घेतल्या. तर खूप छान होतात. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक पण करा. चला बाय, भेटू उद्या.